guys, myself Gulab Thumre. You know very well me. लो इंट्रोड्यूस देना पड़ता है यार. ठीक है. वेलकम टू द योर चॅनल एडियन टिप्स. तुमचंच आहे. ठीक आहे. ओके चलो लेट स्टार्ट. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आलो होतो, प्लॅसेंटेशन वगैरे झालेलं, परत सगळं ऑलमोस्ट होत आलं यार. सेकंड लास्ट टॉपिक आहे. अभ्यास करा थोडासा, मी पण करतोय सोडा. ठीक आहे, बट चलो द फ्रूट. ओके चला आज कंटिन्यू करूया आपण. तेवढी मस्ती पण चालू पाहिजे. जस्ट एन्जॉय. ओके वेलकम टू द चॅनल एडियन टिप्स. ओके लेट्स कंटिन्यू. बस बस बकचोदी बस इतनी बस. ओके चलो. ओके द फ्रूटमध्ये काय म्हणते, फ्रूट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. येस प्लांट द फ्रूट. ओके हँडरायटिंग थोडंसं खराब आहे काय, थोडंसं मॅनेज करून घेत जावं. ओके द फ्रूट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. येस कॅरेक्टरिस्टिक. तर इथं काय म्हटलं आपण, ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूटमध्ये होत होतं. ओके फ्रूट आणि आतलं जे काय म्हणतात ओव्हरी आणि ते काय होतं यार, लक्षात पण येईना. इधर तो कहीं तो था यार, इधर कहीं तो था, जहन में नहीं आ रहा है. ओव्हरी, हां येस ओइलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं होतं, बरोबर आहे. यस हे लक्षात नाही येतं यार कधी कधी. असं नसतं की असं माहीत नाही, पण लक्षात येत नाही असं म्हणता येत नाही. ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूटमध्ये होतं आणि आतमध्ये ओइल असतं, सो ओइलचं कन्वर्जन सीडमध्ये होतं. ओके लेट्स कंटिन्यू. बस माझ्या बास जाक. ओके इट इज इफ अ फ्रूट इज फॉर्म्ड विदाउट फर्टिलायझेशन. येस सपोज फ्रूट जर विदाउट फर्टिलायझेशन फॉर्म झालं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लहानसंच आहे परंतु कशापासून, ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे, फ्रूट FRT. ओके आफ्टर फर्टिलायझेशन. येस फर्टिलायझेशन नंतर हे दिस इज द फर्टिलायझेशन. ओके इफ द फ्रूट, आता फ्रूट फॉर्म झालं आहे, फ्रूट बट विदाउट फर्टिलायझेशन, then that fruit is called as a parthenocarpic fruit. Okay parthenocarpic fruit. Okay that fruit is called as a parthenocarpic fruit. Okay generally the fruit consists of पेरिकार्प म्हणजे वरती का हे असतं, पेरिकार्प अँड सीड म्हणजे वरच्या साईडला एक थोडा गाभा वगैरे काय काय जे असतं वरचं, दॅट इज पेरिकार्प. फ्रूटमध्ये काय असतं, फ्रूटमध्ये काय असतं, पेरिकार्प प्लस सीड, म्हणजे आतल्या साईडचं असतं ते बिया प्लस सीड. आता पेरिकार्प मे बी ड्राय और फ्लेशी, म्हणजे फ्लेशी आणि ड्राय कसं असू शकतं. पेरिकार्प इज थिक अँड फ्लेशी. इट इज डिफरन्शिएटेड इंटू इपिकार्प. येस पेरिकार्प कसं, पेरिकार्पमध्ये काय ना, पेरिकार्पमध्ये इपिकार्प आणि सगळ्यात बाहेरचं एपिकार्प प्लस मिडल काय असणार, मेझोकार्प आणि सगळ्यात आतलं काय असणार, एंडोकार्प. ओके एंडोकार्प म्हणजे सगळं आउटर एपिकार्प, मिडल मेसोकार्प आणि इनर एंडोकार्प. ओके हे बघितलं. सपोज हे जर एक्झाम्पल घेतलं आपण, कशाचं, मँगो आणि नारळाचं एक्झाम्पल जर घेतलं, नारळाचं काय ह्याच्यात मँगोमध्ये काय असणार, दिस इज एपिकार्प म्हणजे सगळ्यात बाहेरचं एपिकार्प, हे असं एकदम लेअर. ओके आणि हा जो मधला गाभा जो असतो ना आपण जो खातो, दॅट इज मेझोकार्प. ह्याचा पण नारळाचं हे वरचं जो असतं ना दॅट इज आणि काय म्हणलं आहे, हे दिस इज सीड. आणि हे जे नारळाचं हे जे असतं ना एकदम थोडंसं कठीण, दॅट इज द एंडोकार्प. आणि हे जर सीडच्या जस्ट साईड नसतं बघा, मे बी तुम्ही जर कोई बघितलं असलं आंबे, दॅट इज द एंडोकार्प. आणि हे सगळ्यात आतलं सीड. बस दिस इज सीड, दॅट्स ऑल. ओके इन मँगो अँड कोकोनट. येस दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मँगो अँड कोकोनट. मँगो अँड कोकोनटमध्ये काय असतं, फ्रूट इज ड्रूप. ओके DRUP. Okay fruit is drupe that develop from monocarpellary superior ovaries and are one-seeded. Yes obviously
मोनोकार्पेल सुपेरियर ओव्हरीजपासून हे होतं, दॅट इज वन सीडेड असतं ती ऑब्विसली एकच कोय असते, असं थोडीच आहे की इन मँगो पेरिकार्प इज वेल डिफरेन्शिएटेड, येस ऑब्विसली ह्याच्यामध्ये वेल डिफरेन्शिएटेड आहे एपिकार्प मिडल मेसोकार्प एंडोकार्प. इन कोकोनट विच इज ऑल्सो ट्रू मेसोकार्प इज फायब्रस, येस म्हणजे कठीण असतं थोडंसं, बस एवढं सांगायचं. त्यात काय एवढं काही असते हे नाही, फक्त त्यात इम्पॉर्टंट हे की फ्रूटमध्ये फ्रूट आहे ते ओव्हरीपासून डेव्हलप होतं, आणि हे जे असतं ना फर्टिलायझेशन नंतर ओव्हरीपासून डेव्हलप होतं, आणि हे जर विदाऊट फर्टिलायझेशन जर ते झालं तर दॅट इज पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणतात त्याला, पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणतात. आणि फ्रूटमध्ये काय असते पेरी पेरिकार्प प्रेझेंट असतं, पेरिकार्प प्लस पेरिकार्पमध्ये सेडन. ओके, पेरिकार्प काय पेरिकार्प हां कार्प मेझोकार्प एपिकार्प आहे सगळ्यात बाहेर, एपिकार्प देन मेझोकार्प अँड एंडोकार्प. ओके, मँगो आणि कोकोनटमध्ये ड्रूप फ्रूट असतं, आणि ह्याच्यामध्ये मँगोमध्ये हे जे असतं ना पूर्ण क्लिअरली विजिबल असतं. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, इज एव्हरीथिंग क्लिअर? रिवाईज कर नाही क्या, काय रिवाईज करा. ओव्हरी मग फ्रूटपासून आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरीचं फ्रूटमध्ये म्हणजे कन्वर्जन होतं, आणि ओव्हरीचं कन्वर्जन सीडमध्ये होतं, आणि ते जर विदाऊट फर्टिलायझेशन फ्रूट फॉर्म झालं त्याने पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणतात. आणि फ्रूटमध्ये येते पेरिकार्प प्लस सीड असतं. पेरिकार्प म्हणजे वरच्या साईडचं जे काय गाभा वगैरे काय काय जे स्ट्रक्चर आहे ते सगळं, आणि सीड म्हणजे आतलं सीड माहितीच आहे. पेरिकार्प एपिकार्प सगळ्यात बाहेर एपिकार्प, देन मिडल वन मेझोकार्प, आणि सगळ्यात आतलं एंडोकार्प. आणि मँगो आणि कोकोनटमध्ये सीड इज ड्रूप. बस फ्रूट साईड नाही, फ्रूट जे असतं ना दॅट इज द ड्रूप, हा लक्षात ठेवा. हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. IMP ओके, बस IMP. ओके, आणि मँगोमध्ये हे. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. मी तुम्हाला पाठ देखील झालं असेल सगळं. नाव लास्ट लेक्चर, दिस इज द सेकंड लास्ट लेक्चर, आणि आणखी एका लेक्चरमध्ये हा टॉपिक खतम होईल. सो अजूनही आत्ता मी सांगतो आहे, प्लीज डोंट गेट पॅनिक, म्हणजे पॅनिक होऊ नका. एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे, भयंकर एक्झाम्पल सांगितलेच नाही त्यासाठी डोंट पॅनिक. एक्झाम्पलसाठी एक पूर्ण ट्रिकचा व्हिडिओ मी स्पेशली अपलोड करेन. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.